मंडळी, मी छाया आपलं सर्वांचं आपल्या आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आज मी दुपारी व्हिडिओ स्टार्ट केलाय। तर आज म्हणलं आता याला ह्या चुलींना आपल्या मला वाटतं 7, 8, 9 दिवस झाले चुली घातलेल्या। तर त्यांना पाणी देऊन एकदम मस्त फिट झाल्यात, त्या अजिबात तडा वगैरे गेला नाही, काहीच नाही, एकदम मस्त झाल्यात। तर आता म्हणलं त्याला शेणा मातीने लिपून घ्यायला काय हरकत नाहीये। आता पाणी बंद केलं तरी पण चालेल त्याचं। तर मी मग आता माती आणि शेण थोडंसं मिक्स करून ते त्याला म्हणजे लिपून घेते थोडंसं, म्हणजे आपल्याला मातीचा पोचारा किंवा गेरूचा असा पोचारा मारता येईल। कारण काळ्या झाल्याने चुली त्याला थोडाफार पोचारा द्यावा लागतो, नाहीतर आपण दरवेळेस कुठं ते निर्म्यानी त्यांनी पाणीनी धुत बसणार आहे। त्यामुळे पोचारा मारला की छान वाटतं आणि त्यामुळे मग म्हणलं आता थोडंसं त्याला पोचारा म्हणजे मातीने थोडंसं लिपून घ्यावा, सारून घ्यावा थोडंसं। तर तेच आज मी करते। तर हे बघा आपले झाडांच्यात आले की एकदम मन असं फुलून जाते, खूप भारी वाटते। तर हे झाडांच्या पलीकडून आपले जे खालच्या गार्डन मधले झाड आहेत ना, ते पण छान दिसतात। हे बघा आपली छान अशी ग्रीनरी किती भारी वाटते ना। इथं उभं राहिलं तरी पण खालचे झाड सगळे हिरवेगार मस्त दिसतात। तर हिरव्या झाडाझुडाशिवाय ना घराला घर पण नाही, खरंच इतकं भारी वाटतं ना। त्यामुळं माझा उन्हाळा कसा निघून जातो काही कळतच नाही। हे बघा आपलं खालचं गार्डन, हे बघा खाली गाडी लावलेली आहे, खालचं पोर्च, आणि हे आपलं नागवेलीचं वेल वरती आलेला। तर असं आपलं गार्डन, आणि इकडं आता भारीच झालंय। तर चला थोडंसं लिपून घेते मी आता चुलीला। राजू, ए राजू, भास्कर भाऊ भास्कर। आता ही नर्सरीमधून आणलेली ना माती झाडांसाठी, तर 2-3 माती मिक्स केलेल्या असतात त्या। तर तीच म्हणलं थोडीशी चाळून घ्यावा, म्हणजे खडे असले ना ते व्यवस्थित लिपता येत नाही। तर मी चालले होते चाळायला, राजू म्हणलं मी आण तू चाळून। शेण एवढं भरपूर आहे ना, काढून ठेवायचं नाही नाही थोडं लागणार आहे। अरे माती काढून ठेवावं लागेल। नाही नाही माती टाकशील, शेण लागणार, शेण उठं कमी पडेल, त्यांनी पक्क होतं। हे बघा एकदम चाळून माती आणली बारीक, आणि त्याच्यामध्ये शेण मिक्स केलंय, म्हणजे काय होतं माती एकदम अशी पक्की बसती। तर हे बघा फौजी साहेबांचं चाललंय माती आणि शेण मिक्स करायचं, आणि राजू काय करतोय ते दाखवते मी तुम्हाला आता। तर हे बघा राजूचं काम चालू आहे झाडांना पाणी घालायचं। लय मुळाला नको घालायचं, जो मुळ उघडे पडत आहेत। त्या झाडांना पाणी घालावं लागतं सगळं, तो पाणी घालतोय तोपर्यंत फौजी साहेबांचं हे पाय इकडं काम चालू आहे। चला आली आली। तर हे बघा मंडळी, फौजी साहेबांनी असं जसं माल कालीत आहेत ना, सिमेंट वाळू एकदम घट्ट तसं कालवलंय माती आणि शेण। आता ताईंनो आम्ही सिमेंटामध्ये चुली घातल्या, पण आता त्याच्यावर स्वयंपाक जर केला ना तर काय होईल, आपल्या चुली अशा चिकट मेनचट होतात, कारण आपण फोडणी देतो स्वयंपाक करतो ना। तर ते सगळं तेलाचं त्या चुलीच्या याच्यावर सिमेंटाच्या याच्यावर उडणार, आणि ते हळूहळू काय होतं मेनचट होत चालतं, आणि मग ते मेनचट झालेलं आपण किती घासून काढलं ना तरी ते व्यवस्थित निघत नाही। त्यामुळे असं शेण आणि माती मिक्स करून जर मातीचा एक थर दिला ना चुलींना, तर आपल्याला नंतर वाटलं ना की आता स्वयंपाक करून 3-4 दिवस झालेत, 7-8 दिवस झालेत, चुली थोड्याशा काळपट वाटतात किंवा थोडंसं असं मेनचट वाटतंय, तर आपण थोडंसं मातीचा किंवा पाण्याचा पोचारा द्यायचा चुलींना, म्हणजे ते काळपट पण निघून जातं आणि तेलकट पण निघून जातं, आणि पुन्हा नवीन सारखे आपल्या चुली वाटतात। पण सिमेंटाच्या याच्या एकदा तेलकट झालं की मग ते काही घासून निघत नाही। त्यामुळं आम्ही असं शेण आणि माती मिक्स करून, फौजी साहेब बोलले आपण थर देऊ गावाला, जसं माझी आजी माझ्या सासूबाई द्यायच्या ना असं पोचारा मारायच्या, त्या प्रकारे आम्ही करतो। म्हणजे 3-4 दिवसाला 4-5 दिवसाला आपल्याला असं पोचारा मारून व्यवस्थित नवीन सारख्या चुली करता येतील, आणि छान वाटतं। एकदम काळ्या झालेल्या चुली त्याच्यावर आपण स्वयंपाक करत राहायचं ना, ते चांगलं नाही वाटत। आणि मातीमध्ये शेण का मिक्स करायचं असतं, तर मातीमध्ये शेण मिक्स केल्यावर आणि त्यांनी लिपल्यावर पोचारा दिला ना, तर काय होतं ते मातीला तडे जात नाही, आणि एकदम एकसारखा पोचारा वाटतो, किंवा आपण जे लिपून घेतले ना मातीने ते एकसारखं वाटतं। आणि नुसत्या मातीने जर आपण चुली लिपून घेतला, पोचारा मारला ना,
तर त्याला अशा तडा गेल्यासारखं होतं किंवा चिरा पाडल्यासारखं होतं. त्यामुळं त्याच्यामध्ये शेण मिक्स करायचं असतं. पहा मूर्तिकार असतात ना, मूर्ती बनवताना त्याच्यामध्ये सुद्धा ते गवत घालतात. गवताने काय होतं, ते चिकन माती वगैरे त्यांनी त्याच्यामध्ये मिक्स करून मूर्ती बनवलेली असते ना, त्यामुळं त्या मूर्तीला तडा जात नाही किंवा ती मूर्ती तुटल्या जात नाही. तसंच शेणाचं आणि मातीचं पण कनेक्शन आहे. चुली आपण किती पण सिमेंटामध्ये केल्या ना, पण त्याला मातीने असं लिपून घेतल्याशिवाय, पोचारा दिल्याशिवाय त्याला गावाकडल्यासारखं लूक येत नाही. म्हटलं चला आपण थोडंसं इथं गावाकडल्यासारखं करण्याचा प्रयत्न करू. तर तसं पण आमच्या इकडं सगळं मोकळं वातावरण आहे ना, आणि जनावरं तर तुम्ही बघत असताना प्रत्येक व्हिडिओमध्ये खूप चरायला येतात इकडं. तर एक चक्कर जरी मारली ना घराच्या समोरून इकडून तिकडून, तरी घमेल्यावर गवऱ्या सापडतात मला. तर शेण पण भरपूर असतं, गवऱ्या पण असतात. आणि तसं पण फौजी साहेबांचे मित्र आदिनाथ भाऊ कन्स्ट्रक्शनचं काम करतात ना, बिल्डिंगचं. तर ते स्लॅब वगैरे टाकतात. तर त्याचे लाकडं असे बारीक बारीक तुकडे वगैरे भरपूर असतात त्यांच्याकडं. तर ते 8-10 दिवसाला म्हणलं तरी पण ते 1-2 गोण्या आम्हाला भरून देतील. तर उन्हाळा छान जाईल म्हणलं आमच्या वरती टेरेसवरती हवेला मस्त आम्ही स्वयंपाक करत जाऊ. तर लाकडं 2-3 गोण्या आणून ठेवलेले आहेत आत्ता पण म्हणलं चूल झाल्यानंतरच आपण सुरुवात करू स्वयंपाक करायला. तर चुलीवर छान वाटतं. तसं तर आम्ही आता थंडीमध्ये पण थोडासा शेक करायचो. बाहेर चूल होती ना सिमेंटाची, ती मांडायचो. पण म्हणलं चला आता मस्त आपण पॅक चुलीच बनवू टेरेसवरती. आणि टेरेसला जास्त खाली गरमी लागणार नाही, त्याच्यामुळे आम्ही काय केले, जी ठोकळा विटा असते ना त्यांनी मस्त असा खाली तुम्ही बघू शकता असा वट्टा केला आणि त्याच्यावरती चुली घातल्यात आम्ही, म्हणजे टेरेसला जास्त गरमी लागणार नाही. तर आमचा उन्हाळा मस्त असा टेरेसवर जाणार आहे. आम्ही रोज संध्याकाळी मस्त मस्त रेसिपी करणार आहे आणि तुमच्याशी पण मी शेअर करणार आहे. तर उन्हाळ्यामध्ये जोपर्यंत आम्ही स्वयंपाक करतो चुलीवर, तोपर्यंत आम्ही पोचारा देत जाऊ. आणि पावसाळा जसा सुरू होईल ना, तसं ती वरची माती निघून जाईल आणि त्या सिमेंटाच्या चुली त्या उघड्या पडतील. म्हणजे त्या चुली जसून तशाच राहतील, काहीच होणार नाही त्याला. पुन्हा आम्ही थंडीमध्ये उन्हाळ्यामध्ये त्याला म्हणजे मातीने त्याला लिपून काढू. तर त्याच्यामुळेच आम्ही सिमेंटाच्या चुली केल्यात. आणि हे काल धूप बनवले होते ना मी, तर काल पण त्याला ऊन लागलं छान आणि आज पण दिवसभर त्या उन्हामध्ये वाळल्यात ना, तर एकदम कडक झाल्यात धूप. आणि हे फौजी साहेब अशा गोळा करतात हाताने, तरी पण त्या तुटल्या जात नाही येतं. तर छान बाइंडिंग आलेली त्याला. आणि मस्त हे आपले धूपचे कप पण झालेत आणि धूप स्टिक पण झाल्यात. तर हा व्हिडिओ आहे 2 दिवसाचा एकत्र केलेला आहे मी. काल काही शूट घेतलं होतं, आम्ही चूल लिपून काढली होती आणि आज काही शूट घेतलं आहे. तर आज मला 2-3 ठिकाणी ताईंनी सांगितले हळदी कुंकवाला या, तिकडं जायचं आहे मला ना, तर त्यामुळे मी साडी बदलली आता. सकाळी दुसरा ड्रेस होता आणि साडी घालून मी निघलेच होते आता. तर फौजी साहेब बोलले चला आपण वरून थोडीशी चक्कर मारू गार्डनकडून. तर वर आले, म्हटलं भाजी काय करायची, तर फौजी साहेब म्हणले हे वांग्याला किती वांगे आलेले आहेत, वांग्याची भाजीच कर. तर मी लागले मग वांगे काढायला भाजीसाठी. तर हे 2-3 वांग्याचे झाडं आहेत ना, तर त्याला 5-6 वांगे निघलेत. तर 2-4, 4-5 दिवसा असे वांगे बरेच निघतात, एका भाजी इतके वांगे निघून जातात. तर 5-6 वरती निघलेत. आणि खालच्या गार्डनमध्ये पण 2 वांग्याची झाडं आहेत ना, तर त्याला पण मी वांगे पाहिले होते, तर म्हटलं तिथले काढते काही, तर एक सगळ्यांची मस्त भाजी होऊन जाईल. तर एका वांग्याच्या झाडाला नव्हते, बारीक बारीक होते वांगे, तर दुसरं वांग्याच्या झाडाला पाहते म्हटलं. आणि टॉमॅटो पण एक निघले, तर टॉमॅटोचं झाड आता सुकायला लागले ना, तर टॉमॅटो तर अजून त्याला ते पिकतील तोपर्यंत ठेवले त्याला. आणि हे आपल्या गलांड्याला किती छान असे फुलं आलेत. तर गलांड्याचे झाडं आपल्याकडं म्हणजे 3-4 प्रकारचे आहेत, तर 3-4 प्रकारचे फुलं येतात त्याला. आणि हे एक वांग्याचं झाड आहे ना इथं, तर याला 4 वांगे होते एकाच झाडाला. तर गावरान वांगे आहेत ना, इतके काटे आहेत ना मोठाले, त्याला खूप टोचतात ते. आणि मस्त एकदम असं गावरान वांगे कलर आहे ना त्या वांग्याचा, म्हणजे छान कलर आहे वांग्याचा. हे मस्त असे 4 वांगे निघले त्याला पण. तर सगळ्यांची एक भाजी मस्त होऊन जाईल. म्हणजे आम्ही आता 5 जण आहेत ना, मी, फौजी साहेब, सागर, आकाश आणि राजू, आम्ही 5 जणांची भाजी एवढ्या वांग्यामध्ये मस्त होऊन जाते. तर आपल्या गलांड्याला पण किती छान फुलं आलेत, हे बघा तुम्हाला मी आता फुलं पण दाखवते. तर आपल्या गार्डनमध्ये जर फुलं उमलले ना, तर त्याचा काही आनंद वेगळाच राहतो, मस्त वाटतंय ना. तर झाडांशिवाय खरंच ताईंनो घराला घर पण नाही, खूप भारी वाटतं. तर आता संध्याकाळ झालेली आहे आणि पाठीमागं 2-3 ताईंनी मला हळदी कुंकवाला बोलवलंय ना, तर तिकडंच चालले मी आता हळदी कुंकवासाठी. तर चल. रे चष्मा असा चमकतो ना, त्यामुळे मी काढून ठेवते. तर बऱ्याचशा ताई बोलतात की चष्मा का काढून ठेवते ताई तू, तर हे असं चमकतं बघा, त्यामुळे मी काढून ठेवते. तर तो फिरतोय, मी त्याला मध्येच डिस्टर्ब केलं.
चल बाय. तर मुलांना गाडी सोडायला येते शाळेची इथलं समोरचा मुलगा असेल. तर हे पा इथं पण यांचं हळदी कुंकू आहे. त्यानंतर पलीकडल्यांचं पण आहे. सलग 3 घर आहेत ना, तिन्ही घरांचं हळदी कुंकू आहे. तर तिन्ही ठिकाणी आपल्याला बोलवलंय. जाऊया आपण आता. हे पा मनी माव दिसली आपल्याला. मनी माऊ माऊ हे बघा किती क्यूट आहे. तांदळे ताई, ओ ताई, पलीका गेल्यात का? बरं बरं चालतंय चालतंय. अरे वा झोपळा बांधले मस्त. हे बा मस्त बाबांना झोपळा बांधलाय बरं का इथं. तर हे बघा छान रांगोळी काढली बरं का. तर आपण आलोत आता यांची. तर हे पा साई म्हणजे यांना पण छान अशी झाडांची आवड आहे बरं का. यांनी हे पा अशी मस्त झाडं लावलेत आणि बकरे खातात त्यामुळे त्यांनी अशा साड्या वगैरे लावल्यात. तर पाहूया आता यांचं घर आपण. हे पा छान. आता फरच्या बसून घेतल्या का हो? अरे वा भारीच ना. तुमची पण अशीच आहे ना? हो सेम अशीच आहे. तर यांनी पण डेकोरेशन छान केलं बरं का. ओके हे पा स्वागत करायला दारातच येतात. चला. तर हे पा ताईंचं घर मस्त शिवाजी महाराजांची फ्रेम लावलेली आहे. चला त्यांचा हॉल दाखवते मी तुम्हाला. थांबा तुमचा हॉल दाखवू दे मला आधी पहिलं. इकडं किचन आहे आणि इथं हॉल आहे. इकडं पलीकडे एक बेडरूम आहे आणि हे टी व्ही युनिट आहे. तर छान त्यांनी डेकोरेशन केलेलं आहे बरं का. काय नाही केलं. छान आहे. नाही छान आहे छान आहे. तर हे पण आमचे नातेवाईकच लागतात. तर आम्ही एकाच गावचे आहेत. तर हे पण इथं राहायला आलेले आहेत म्हणजे घर घेतलेलं आहे त्यांनी. आणि यांचे मिस्टर पण फौजमध्ये येतं. तर ते रिटायर नाही झालेले, ऑन ड्युटी आहेत सध्या. लातूरला मला वाटतं कुठंतरी आहेत. आणि ताई आणि 2 मुलं तिघंच राहतात फक्त इथं. तर आपल्या इथं हळदी कुंकाला जितक्या ताई आल्या होत्या ना तेवढ्या पण इकडं आलेल्या आहेत ना. तर सगळ्या मी इथं आसपासच राहतोत ना त्यामुळं तेवढ्या पण म्हणजे एकमेकाला सांगतात. तर सगळ्या ताई आलेल्या आहेत. पुढं मी तुम्हाला दाखवतेच. तिकडे वायजापूरला द्यायची त्याला. आता हे नेहरा हाऊस होतं ना. हे आमच्या तांदळे ताई त्यांचं पण हळदी कुंकू आहे बरं का. फोटो काढले आपण. तांदळबाई नाव घेणार आहेत बरं का. आता लय मोठा उखाणा. त्या दिवशी मला किती कमेंट की ताई तुम्ही नाव घ्यायला का नाही सांगितले, नाव घ्यायचा प्रोग्राम का नाही ठेवला. आणि काही गडबडीमध्ये माझ्या पण लक्षात नाही यावं. आणि आपण दरवेळेस असंच करतो ना त्यामुळे सांगत नाही केलं. हा तर पुढच्या वर्षी आपण आहे ना भाजी भाजी नाही खालती तुम्ही लाव.
काय करायचं सांगा ना माहिती शेजारीच विचारून घेतल्यानंतर ए पाणी पुढे जायचं आहे नको नका पुढचं असं करा. तर संध्याकाळी मी 2-3 ताईंची इथं असं हळदी कुंकवाला गेले होते. सगळ्या ताई एकत्र आल्या होत्या. मस्त गप्पा गोष्टी झाल्या, थोड्याशा छान वाटलं. तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.